टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगाव जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष संध्याताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश प्रभारी सौ सविताताई जयस्वाल, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा व धुळे माजी महापौर सौ जयश्री कमलाकर अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं चोपडा येथील लक्ष्मीनारायण लॉन्स अँड रेसिडेन्सी येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष तथा चोपडा भाजप नगरसेविका संध्याताई महाजन या होत्या। कार्यक्रम जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, नरेश महाजन, मंडळ अध्यक्ष कांतलाल पाटील, नरेंद्र पाटील आणि पिंटू भाऊ पावरा तसंच सर्व बीजेपी पदाधिकारी यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या ही बैठक संपन्न झाली। बैठकीस महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सौ चित्राताई वाघ, प्रदेश प्रभारी सौ सविताताई जयस्वाल, धुळे महापौर तथा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा आणि प्रदेश महामंत्री महिला मोर्चा सौ जयश्री कमलाकर अहिरराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। बैठकीत जळगाव पूर्व विभागातील महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेतला। बूथ स्तरापासून ते प्रभाग स्तरापर्यंतच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली। संघटित बांधणी, महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार आणि आगामी काळातील कार्यक्रमांबाबत सखोल विचार मंथन झाले। सौ चित्राताई वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला मोर्चाला अधिक गतिमान आणि प्रभावी बनवण्याचं आवाहन केलं। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महिला केंद्रित योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिलाय। सौ जयश्री कमलाकर अहिरराव यांनी संघटनात्मक बळकटीसाठी स्थानिक पातळीवर सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली आहे, तर रेखाताई वर्मा यांनी महिला मोर्चाच्या कार्यात अधिक गती आणण्याबाबत मार्गदर्शन केलं। जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष संध्याताई महाजन यांनीही सर्वांनी एकत्रितपणे काम करून महिला शक्तीला पुढे नेण्याचं आवाहन केलंय। बैठकीस महिला मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होत्या। ही बैठक संघटनात्मक बळकटी आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे। मी आणि माझ्या सहकारी जळगाव पूर्वपासून आमची सुरुवात झाली आहे। संध्या महाजन आमच्या इथले अध्यक्ष आणि सगळ्या मंडळाध्यक्षांनी यांच्याशी येणाऱ्या दिवसात महिला मोर्चाची स्ट्रॅटेजी कशी असेल या संदर्भातली आजची बैठक। काही बरेच महिलांनी आपल्याकडनं अपेक्षा केल्या आणि आपणही त्यांच्याकडनं बरेच अपेक्षा केल्या काय हो, कसं काम करायचं, कशा पद्धतीने करायचं, आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत, आमची जबाबदारी खूप अधिकची आहे की आमचे नेते जे या महाराष्ट्रासाठी चांगले निर्णय घेतात ते गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे आणि त्याचसाठी सगळी आमची टीम हे टीमवर्क आहे। त्यामुळे महिला मोर्चाने काय काम करणं अपेक्षित आहे या संदर्भात या चांगली चर्चा झाली। काही आपण सोनिया गांधी यांना वंदे मातरम पुस्तक पाठवलं आहे। बघा, असं आहे की श्रीमती सोनियाजी यांना आज मी वंदे मातरमचं पुस्तक यासाठी पाठवलं आहे की जन गण मन हे आपलं राष्ट्रगान आहे, तर वंदे मातरम राष्ट्रीय गान। आणि काल राष्ट्रीय गान चालू असताना सोनियाजी गांधी आणि खरगे साहेब हे एकमेकांशी त्या ठिकाणी बोलत होते, गप्पा मारत होते आणि मला असं वाटतं की हा राष्ट्रीय गानाचा अपमान आहे, या देशाचा अपमान आहे, कारण राष्ट्रगान आणि राष्ट्रीय गान हे दोन्ही आमचे स्वाभिमान आहेत। म्हणजे फक्त नाव गांधी असून देशप्रेम येत नाही, तर त्यासाठी नसानसामध्ये आपल्या रगारगामध्ये देशभक्ती असावी लागते। म्हणून मी ते पुस्तक त्यांना पाठवले, ते त्यांनीही वाचावं आणि त्यांच्या लेखालाही वाचायला द्यावं आणि देश भावना काय आहे ती त्यांनी समजून घ्यावी, यासाठी आज मी ते पुस्तक पाठवलं। काही बरेच जे शासनाची योजना आहे ते ग्रामीण भागामध्ये आणि आदिवासी महिलांपर्यंत पोहोचत नाही, अजून महिलांचं सक्षमीकरण पाहिजे त्या प्रमाणात नाही काय? बघा, मी 29 वर्ष राजकारण आणि समाजकारणात काम करते। इतके वर्ष महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण याच्या फक्त वल्गना झाल्या, फक्त घोषणा झाल्या। खऱ्या अर्थाने देवेंद्रजींच्या नेतृत्वामधल्या महायुती सरकारमध्ये, मग आमचे शिंदेसाहेब असतील, आमच्या सुनेत्रा वहिनी असतील, यांच्या नेतृत्वामधल्या महायुतीच्या सरकारमध्ये आज खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक सक्षम करायचं काम होत आहे, त्यांच्या हाताला काम देत आहेत। आज आमच्या महसूल विभागातून बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ योजना आणली, ज्यामध्ये 1 रुपया दराने जागा उपलब्ध होणारे ग्रामीणच्या महिलांना त्या ठिकाणी त्या फॉडर असेल, नेपियर ग्रास असेल, बांबूची निर्मिती असेल किंवा नर्सरीचे प्लांट्स असतील त्याच्या निर्मिती करू शकणारे त्यांना त्याच्यामध्ये
चार पैसे मिळणार आहेत अशा विविध योजना या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी चालू असतात. राज्यामध्ये बचत गटांचं फार मोठं नेटवर्क आपल्याकडे आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उमेद बचत गट भवन हे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून बांधलं जाणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये महिला जे प्रोडक्शन करतात त्यांना मार्केट द्यायचं काम सुद्धा सरकार करणार आहे. ताई, उद्या नाशिक येथे संजय राऊत यांच्या नेतृत्वात नाही, मला माहिती नाही आहे. आमचा संघटनेचा दौरा महत्त्वाचा आहे. बाकी कोण काय करते आम्हाला माहिती नाही. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, जळगाव. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.